चला तर आज खास एंजलचा आणि डिवाइनचा दोन्ही पण आपण मेसेज घेऊया. ओके, हा एक टाइमलेस मेसेज राहणार आहे आणि जनरल मेसेज म्हणजे ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल सगळ्यांसाठी हा राहणार आहे मेसेज. ओके, मला विचारलं होतं की ह्याचा टाइम पिरियड काय असतो. ह्याचा टाइम पिरियड तुम्ही 24 आवर्ससाठी धरू शकता. ओके, ज्या वेळेला तुम्हाला मिळेल टाइमलेसमध्ये तर त्यावेळेला 24 आवर्ससाठी तुम्ही याची एनर्जी धरू शकता. मग तुम्हाला स्वतःच जाणवेल की आहेत का त्या गोष्टी तुम्हाला स्वतः नक्की, किंवा तुम्हाला जसे मेसेज मिळतील ना तर तुम्हाला रस्ते काहीतरी खुलले जातील, मॅजिकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्की होतील, कारण एंजल तुमच्यासाठी काहीतरी खास मेसेज घेऊन येतात आहे. तर चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहेत. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून असंच प्रेम आणि तुमचा सपोर्ट राहू दे. थँक्यू सो मच. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना आणि ज्यांनी नाही केलेलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. बघूया एंजलचे तुमच्यासाठी काय मेसेज आहेत. ज्या थिंकिंगमध्ये ज्या विचारांमध्ये असेल तर त्यासाठी त्या थ्रू काय मेसेज येत असेल तर नक्की आपण चेक करूया. ओके, बिग हॅपी अँड चेंजेस तुमच्या लाईफमध्ये येत आहे. खूप मोठा साईन दिलेला आहे एंजलने. ओके, तुमच्या लाईफमध्ये ज्या वेळेला माझा हा मेसेज मिळेल ना 24 आवर्ससाठी तिथून पुढे धरा आणि बिग हॅपी चेंजेस काय तर तुमच्या लाईफमध्ये. हा चेंजेस तुमच्या लव्ह लाईफसाठी, तुमच्या करिअरविषयी कोणत्याही विषय असू शकतो. ओके, प्रत्येक मोमेंटनुसार तो एंजल मेसेज पकडा. हा ओके, काही दिवसामध्ये काही आठवड्यामध्ये, राईट द नेक्स्ट फ्यू वीक्स. ओके, काही आठवड्यामध्ये तुम्ही जो विचार करत आहात ना, ज्या हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये चेंजेस काहीतरी येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. ओके, तयार राहा तुम्ही. मला वाटतं काही आठवड्यामध्ये येणार आहे तुमच्याकडे. ते एंजल स्वतः येतात आहे तुमच्याकडे घेऊन. वाव, एंजल येत आहेत आणि इथं तुमच्याकडे स्वतः घेऊन येतात आहे. ते नक्की काही ना काही तर चांगला साईन आहे एंजलकडून. आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहेत. बी असर्टिव्ह. ओके, ओव्हर थिंकिंग फक्त करू नका. ओके, होईल का नाही ओव्हर थिंकिंग करू नका. काम जॉब वगैरे मिळत नसेल, रिलेशनशिपमध्ये जरी असाल तर ओव्हर थिंकिंगमध्ये अजिबात राहायचं नाही. ओके, खंबीर राहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार. व्यवस्थित राहा, छान राहा आणि जेवढं होईल ना तेवढं पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा. आणखी किती मेसेज घेऊया आपण. 5 मेसेज फ्री झाले ना. 5 मेसेज चेक करूया. ओके, काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. ओके, अशी जर एखादी सिच्युएशन आली तर तुम्हाला जर राईट डायरेक्शन तुम्हाला हवं असेल किंवा एंजल तुम्हाला त्या तुमच्या मंजिलपर्यंत जर घेऊन जायचं असेल ना, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी चालेल. घाबरायचं नाही. कॉम्प्रोमाइज त्यावेळेला येतं ज्यावेळेला खरोखर आपल्यासाठी ह्या गोष्टीपेक्षा ती गोष्ट बेटर आपल्या लाईफमध्ये मिळणार असेल तर ते कॉम्प्रोमाइज येतं आपल्यासाठी. ओके, आणखीन एकच मेसेज चेक करूया. ओके, येस, इट्स अप टू यू. तुमच्यावर येतात सगळ्या गोष्टी. तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला निवडायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. जसं की कॉम्प्रोमाइज करायची जर वेळ आली आणि तुम्ही त्याच्यामध्ये गुंतून राहिला तर ते तुमच्यावर डिपेंडेड आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की चांगली गोष्ट येणार असेल तर कॉम्प्रोमाइज करावं लागलं तरी चालेल. घाबरायचं अजिबात नाही. ते चांगल्यासाठी तुमच्या होणार आहे आणि हा एंजलचा एकदम पॉवरफुल साईन आहे तुमच्यासाठी. ओके, डिवाइनचे पण मेसेज आपण घेणार आहोत. मेडिटेशन थोडंसं करा. काही मेडिटेशन थ्रू तुम्हाला एंजल तुम्हाला साईन देतील. ओके, साईन तुम्हाला काही ना काहीतरी डेफिनेटली देतील. आणखीन बघूया डिवाइनचे मेसेज काय. खूप दिवस झाले मी डिवाइनचे मेसेज नाही घेतलं. रोजची चेकिंग असते ना त्याच्यामुळे डिवाइनचे मेसेज घेता येत नाहीयेत. तर डिवाइनचे मेसेज आज मला पॉवरफुल मेसेज आला होता की आज एंजल आणि डिवाइनचे मेसेज घेतात. चेक करूया आपण तुमच्यासाठी काय छान छान मस्त मेसेज आहेत. चेक करूया. एंजल जे माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी काही खास मेसेज असला तर प्लीज प्रोव्हाइड करा प्लीज. ओके, एव्हरी चॅप्टर हॅज अ ग्रेट स्टोरी. ओके, जसं की मी तुम्हाला मग अशी बोलले कॉम्प्रोमाइज. एखादी गोष्ट जर आपल्यासाठी ठीक नाही आहे, एंजल आणि युनिव्हर्सला माहित आहे, स्वामींना आपल्या माहित आहे, तर त्याच्यापेक्षा बेटर ते देतात. ओके, तर ती गोष्ट थोडंसं तुम्हालाही करावं लागेल. तेव्हा कुठं ग्रेट स्टोरी तुमच्यासाठी तयार होणार आहे. थोडंसं लक्षात घ्या. हे मेसेज ज्या वेळेला येतात ना तुमच्यासाठी काहीतरी मोठा साईन असतो. फक्त लक्षात घ्या त्या गोष्टी. लव्ह इज द ओनली रियालिटी. ओके, जेही रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जे मॅरेज आहेत सगळ्यांसाठी हा मेसेज राहणार आहे. राईट, प्रेम हे खरं आहे, प्रेम हे सत्य आहे आणि प्रेम हे सुंदर आहे, छान आहे, मस्त आहे.
12 युअर एंजल्स आर नियर. ओके, तुमच्याजवळ आत्ता एंजल आहेत, माझ्याजवळ पण आहेत, माझ्यासोबत नेहमी असतात ते. थँक्यू सो मच एंजल. नक्की बोला एंजलना पण थँक्यू सो मच. एंजल म्हणजे जे तुमच्या प्रोटेक्शन करतात, जे तुमच्या सोबत नेहमी असतात, जे तुमच्या सोबत नेहमी असतात आणि तुम्हाला मदत जे करत असतात त्या प्रत्येकासाठी. ओके, ते प्रत्येक जण तुमच्या लाईफमध्ये एंजलचं काम करत असतात. आणखी मेसेज घेऊया आज, बघूया एंजल किती सांगतात तेवढे मेसेज घेऊया. ट्रस्ट युअर लिमिट्स, स्टे स्ट्रॉंग. ओके, स्ट्रॉंग राहा. मी आत्ता जसं सांगितलं की तुमच्या सोबत आहेत आणि ते तुम्हाला प्रोटेक्ट करत असतात. ओके, ट्रस्ट ठेवा तुम्ही स्वतःवर. स्ट्रॉंग राहा, नेहमी स्ट्रॉंग. जितकं स्ट्रॉंग राहणार तितकं छान गोष्टी तुमच्याकडे येतील. ट्रस्ट हिम अँड डोंट गिव्ह अप. ओके, स्वतःवर विश्वास ठेवा. विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि अजिबात गिव्ह अप करायचं नाहीये. अजिबात गिव्ह अप करायचं नाही, कारण आपल्या लाईफमध्ये एकदम शेवटच्या याच्यावर पण युटर्न येतो आणि युटर्न कोण घेऊन येतं? आपले स्वामी. कधी पण काही पण होऊ शकतं, त्याच्यामुळे अजिबात गिव्ह अप करायचं नाही. कोणत्याही वेळेला लाईफ चेंज होऊ शकते आपले, कोणत्याही मोमेंटमध्ये, कोणत्याही क्षणामध्ये. ट्रस्टचं खूप येतं. ट्रस्टचं टायमिंग, एन्जॉय एव्हरी मोमेंट. ओके, जो टाइम आता आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी काहीतरी टायमिंगचं मला वाटतंय आणि तुम्हाला गिव्हअप नाही करायचं. राईट, तुमची टेस्ट चालल्या मला वाटतंय. ओके, एक म्हणतो ना एखादी टेस्ट, एखादी परीक्षा तुमची काहीतरी चालली, तुमचं हे घेण्यात येते, युनिव्हर्स किंवा आपले स्वामी काहीतरी तुमची टेस्ट घेतात. टेस्ट युअर लिमिट, स्टे स्ट्रॉंग. तुमची काही ना काहीतरी एखादी परीक्षा चालल्या कुठल्या ना कुठल्या तरी ह्याच्यासाठी. तुम्ही गिव्हअप करण्याच्या मोमेंटमध्ये गिव्हअप अजिबात करू नका. तुम्ही किती स्ट्रॉंग राहताय त्या गोष्टीमध्ये हे काहीतरी चेक करायचं चाललंय. स्ट्रॉंग राहायला सांगितलंय, गिव्हअप अजिबात करू नका, डोंट गिव्हअप. आणि ट्रस्टचं टायमिंग, तुम्हाला टायमिंग जे येणार आहे ना युनिव्हर्सचं, ते तुमच्यासाठी एन्जॉय एव्हरी मोमेंट. तुम्ही एन्जॉय करणार आहात प्रत्येक मोमेंट. फक्त टायमिंगसाठी थोडासा वेट करा. ओके, आपण बॉटमची एनर्जीज पण चेक करूया. देअर आर नो लिमिट्स टू सक्सेस. अच्छा, इथं पण कार्ड आलेलं ना. ट्रस्ट युअर लिमिट्स, स्टे स्ट्रॉंग. काय आज खूप छान मेसेज आले तुमच्यासाठी. देअर आर नो लिमिट टू सक्सेस. ओके, तुमच्यासाठी आता जी सक्सेस येणार आहे आणि तुम्ही जो हार्डवर्क केलंय ना तुमच्या लाईफमध्ये आणि तुमच्या आयुष्यात जो आता सध्या हार्डवर्क चाललाय, मग तो कोणताही असू दे, त्याच्यासाठी खूप छान मेसेज येते. ओके, तुम्हाला सक्सेस मिळते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची. ओके, आणि सक्सेस ज्या वेळेला येणार आहे ना त्याला लिमिटच नसणार आहे. बघू शकता तुम्ही मेसेज. ओके, तुमच्याकडे सक्सेस येणार आहे ना त्याला कोणतीच लिमिट नसणार आहे. आणि असंच होऊ दे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येऊ देत. सक्सेस, बॉटमचे डबल कन्फर्मेशनचा, वाव, डबल कन्फर्मेशन आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाहीये. यू सी युअर गोल्स क्लिअरली. ओके, सक्सेस इज द ओनली ऑप्शन. तुम्हाला असं झालं पाहिजे आणि इतकं स्वप्न तुमचं, एक ॲक्युरेट स्वप्न, एक गोल तुमचा कंप्लीट करा आणि त्याच्यावर लक्ष द्या. क्लिअर ठेवा की मला काय करायचंय. आणि सक्सेस हेच एक ओनली तुम्हाला ऑप्शन तुमच्या लाईफमध्ये राहिले पाहिजे. आणि बघा, ज्या वेळेला सक्सेस तुमच्याकडे येईल तेव्हा अनलिमिटेड सक्सेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. इतकी येणार आहे की तुम्ही म्हणणार अरे बापरे, मी मागितलं होतं त्याच्यापेक्षा पण जास्त मिळालं. बघा, हा चमत्कार होता, हा मिरेकल होतं. पण आपल्याला त्या टायमिंगसाठी थोडंसं थांबावं लागतं. गिव्हअप अजिबात करू नका, कुठेही थांबू नका. तुमच्यासाठी सही टायमिंगचा मेसेज येतोय ना, तुमच्यासाठी सही टायमिंग डेफिनेटली. आणि हा ज्या वेळेला मेसेज मिळेल ना हा टाइमलेसमध्ये राहणार आहे. 24 ज्या वेळेला मिळेल ना तिथपासून 24 आवर्ससाठी धरा. तुमच्यासाठी ज्या वेळेला येईल ना त्यावेळे तिथपासून 24 आवर्ससाठी धरा. ओके, थँक्यू सो मच. आजचा मेसेज कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. थँक्यू सो मच.